हे बघा पहिली कॅन्डल झाली टॅपिंग करून ही वरच्या दिशेला गेली, म्हणजे ह्यानं काय केलं, डिस्प्लेसमेंट दिलेलं नाही, लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंट दिलेलं नाही त्याचा अर्थ तुम्ही याला वेट करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत थिअरी कंप्लीट होत नाही तोपर्यंत याच्या नादाला लागायचं नाही, लक्षात घ्या, नाहीतर मार्केट आपल्या हातात नसते. ऑलराईट, आता या ठिकाणी आपले 4 कॅन्डलचा फॉर्म्युला वर्क नाही झाला, पण काय झालं, मी जसं तुम्हाला सांगितलं कॅन्डल काय करते, स्वीप होते किंवा रन होते. ठीक आहे, आता या ठिकाणी काय झालंय, ही कॅन्डल या ठिकाणी रन कॅन्डलची तयार झाली, म्हणजे वरच्या दिशेला मार्केट क्लोज झालं. आता तुमचे बायस या ठिकाणी एकदम क्लिअर व्हायला पाहिजेत की मार्केटमध्ये जर कॅन्डल रन झाली तर आपल्याला कंटिन्युएशन पॅटर्न म्हणजे आपल्याला बाईच्या ऑर्डर एंट्री घ्यायच्यात. तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, बाईची एंट्री कशी घ्यायला लागतील तुम्हाला, तर नॉर्मल आता काय करायचं, जो कोणता जवळचा त्याच्या जवळचा लिक्विडिटी पॉईंट किंवा पीओआय इंटरेस्ट पॉईंट ऑफ इंटरेस्ट पॉईंट असेल त्यापासून मार्केट वर जाते ते बघावं लागेल तुम्हाला. आता मलाही माहित नाहीये की मार्केट ह्या पॉईंटपासून वर जाईल की या पॉईंटपासून जाईल की या पॉईंटपासून जाईल, ते मार्केटच्या हातात आहे. पण ते आपल्याला कसं कळतं, सेम परत 4 कॅन्डलचं फॉर्मेशन ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला मार्केटला वर जायचंय. आता तुम्हाला कन्फर्म झालं ह्या ठिकाणी काय झालं, ब्रेकऑफ स्ट्रक्चरचा पॉईंट भेटला तुम्हाला. ठीक आहे, आणि ब्रेकऑफ स्ट्रक्चरचा पॉईंट भेटल्यानंतर तुम्हाला लिक्विडिटीची रन कॅन्डल भेटली. आता मार्केट काय करणार, कोणत्या तरी एका पीओआय मधून वर जायला प्रयत्न करणार, सेम 4 कॅन्डलचं स्ट्रक्चर बनवून. आपण बघूयात, वाट बघूयात काय होऊ शकतं. ठीक आहे, तर बघा, तोपर्यंत तुम्हाला पेशंटली वाट बघायची मार्केटमध्ये, जोपर्यंत तुम्हाला क्लिअर होत नाही तोपर्यंत बघायची नाही. आता तुम्हाला हे क्लिअर झालं की तुम्हाला बाय साईडची एंट्री बघायची. तुम्ही या ठिकाणी जर छोट्या टाइम फ्रेम जाऊन सेलच्या एंट्री घेत बसला तर तुम्ही परत तेच रिव्हर्स ट्रेडिंग किंवा ते परत बाय सेलचा खेळ खेळत बसणार. पण जर एकच मोठा तुम्हाला जर ट्रेड घ्यायचा असेल किंवा एक चांगला व्ह्यूचा ट्रेड घ्यायचा असेल किंवा तुम्हाला स्वतःचा व्ह्यू बनवायचा असेल मार्केटचा, तर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता बघा ही जी कॅन्डल बनली, ही कॅन्डल कशात बनली, या कॅन्डलच्या आतमध्ये इनसाइड कॅन्डल, जसं मी कालचा पुलबॅकचा व्हिडिओ बनवलाय त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल, या कॅन्डलच्या आतमध्ये बनली, म्हणजे ही पुलबॅक कॅन्डल किंवा इनसाइड कॅन्डल आहे. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी ओके, आता ह्या कॅन्डलचा लो या कॅन्डलने ब्रेक केला म्हणजे टॅपिंग झालं. आता परत सेम सायकल चालू झाली, कोणती, या ठिकाणी विचार करा, या कॅन्डलने टॅपिंग केलेलं आहे. आता आपल्याला टॅपिंग नंतर काय पाहिजे मित्रांनो, डिस्प्लेसमेंट म्हणजे वर गेलं पाहिजे मार्केट असं. ठीक आहे, आता बघूयात आपण मार्केट वर जाते का. या ठिकाणी देखील आपल्याला एंट्री घ्यायची नाहीये, कारण का हे टॅपिंग आहे, काय सांगू इथून मार्केट असं खाली येईल कोणालाच माहित नाही कुठं जाणार आहे. बट जर आपल्याकडे थेरी कन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण इथे पेशंटली वेट करू शकतो. आता काय झालं, टॅपिंग झालं, आपल्याला काय पाहिजे आता, डिस्प्लेसमेंट, सेकंड कॅन्डलने डिस्प्लेसमेंट झालं पाहिजे. ते बघा डिस्प्लेसमेंट होतं का नाही बघणं खूप गरजेचं आहे. ऑल राईट, परफेक्ट, ही कॅन्डल क्लोजिंग. ठीक आहे, हे बघा या कॅन्डलमध्ये डिस्प्लेसमेंट झालेलं आहे मित्रांनो, लक्ष द्या, हे खूप महत्त्वाचा अभ्यास आहे, जेवढं तुम्ही याचं प्रॅक्टिस कराल ती तुम्हाला चांगलं करणार आहे. आता डिस्प्लेसमेंट झाली, आता तिसरी कॅन्डल जी आहे ती एकतर या कॅन्डलच्या थोडी वर जाऊन अशी खाली येईल किंवा सडनली पण खाली येऊ शकते. कसं असते, गाडीसारखं काम चालतं, गाडी तुम्हाला समजा आता वळवायची माघारी, तर तुम्ही अशी जागेवर गाडी वळवता का नाही, तुम्ही काय करता, थोडंसं असं फिरून टर्न घेता. ठीक आहे, तर ते गाडीचीच थिअरी आपल्याला इथे नॉर्मलमध्ये मार्केटला वर्क होत असते. आता बघा, आता इथे ही कॅन्डल बघूयात, डिस्प्लेसमेंट झाली. आता काय झालं पाहिजे, या कॅन्डलने सगळ्या खालच्या या सगळ्या कॅन्डलच्या पीओआय ज्या छोटे झालेत यामध्ये कुठे ऑर्डर ब्लॉक्स वगैरे असतील त्या सगळ्या घेतल्या पाहिजेत आणि परत असं वरच्या दिशेला गेलं पाहिजे. ठीक आहे, आता बघा मी ते हे सगळं क्लोज करतो आणि आपण थोडंसं ड्रॉ करूयात. एक सेकंड, हे खाली येते का बघूयात. ऑल राईट, एक तर कॅन्डल बनलेली आहे, खालचे सगळे पीओआय घेतले पाहिजे त्यांनी. आता हे इथे रिटेस्टचं पण कॅन्डल कंप्लीट झाले, पुलबॅक बसून मार्केट आता वर एक्सपान्शनसाठी रेडी झाले. नॉर्मली तुम्ही बघा मार्केट हे फ्रॅक्टल नेचरचं असतं, फ्रॅक्टल नेचर म्हणजे एकात एक. ठीक आहे, आता मंथलीमध्ये जे होतंय ना, विकली डेलीमध्ये जाल तुम्हाला हे असंच कुठेतरी स्ट्रक्चर दिसणार आहे. ठीक आहे, आता नॉर्मली तुमची अशी एक्सपान्शनची कॅन्डल रेडी झाली म्हणजे तुमचं आता बायस क्लिअर झाले की आता आपल्याला मार्केट हे मंथली शिफ्टसाठी किंवा ह्या मंथली लिक्विडिटीकडे जाणार आहे घेऊन. ठीक आहे, कारण खालच्या सगळ्याला पीओआय घेतले आणि ज्या ठिकाणी ही 4 कॅन्डलची थेरी कंप्लीट होती ना मित्रांनो, त्यानंतर हे बाकीचे जे पीओआय शिल्लक राहतात ते काही व्हॅल्यू देत नाही. ठीक आहे, सगळे संपून गेले, यांना मार्केट टच करायला आता जास्त इंटरेस्टेड नाहीये, कारण का आता जे नवीन पीओआय बनतील त्यासाठी मार्केट इंटरेस्टेड राहणार आहे. बाकीचे सगळे पीओआय आता हे उडवून टाकले तरी चालतात तुम्ही, आणि क्लीन चार्ट लक्षात ठेवायचं, कारण नॉर्मली मार्केट एवढ्या खाली यायचं का नाही त्याचा पण एक विचार करत असते. आता मार्केट या ठिकाणी आहे, तुमचे बायस क्लिअर झाले, तुम्हाला अपसाईडला एंट्री घ्यायचे, कारण का 4 कॅन्डलचं फॉर्मेशन ते कंप्लीट झालंय. कोणतं हे बघा, टॅपिंग, डिस्प्लेसमेंट, रिटेस्ट आणि हे एक्सपान्शन. आता बाय साईडला मार्केट जाऊ शकतं. आता बघा, ऑल राईट, आता ही लिक्विडिटी घेतली, आता तुम्हाला काय करायचं, परत सेम प्रोसेस चालू करायची. कोणती प्रोसेस चालू करायची, तर परत तुम्हाला लिक्विडिटी शोधायची खालची, कुठे लिक्विडिटी आहे बघा या ठिकाणी आहे. ठीक आहे, परत दुसरी लिक्विडिटी कुठे आहे, या ठिकाणी आहे. ठीक आहे, या ठिकाणी आहे लिक्विडिटी. ऑल राईट, ही वाली लिक्विडिटी आहे इथे आणि या ठिकाणी एक लिक्विडिटी आहे शिल्लक. ठीक आहे,
तर नियरेस्ट लिक्विडिटी जी असेल ते घ्यायला मार्केट येणार. ऑल राईट, आता मार्केटने या ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट कंप्लीट केलेला आहे. आता लिक्विडिटी कुठे कुठे शिल्लक राहिले, आता ह्या हाय पॉईंटची लिक्विडिटी आहे पण अजून कॅन्डल बनलेली नाही. सो आता लिक्विडिटी कुठे कुठे आहे हे बघा, ह्या ठिकाणी लिक्विडिटी शिल्लक आहे, हिवालिक शिल्लक आहे, हिवालिक शिल्लक आहे. ठीक आहे, आता या कॅन्डलची लिक्विडिटी तर यांनी ऑलरेडी घेतलेली आहे. आता आपण बघूयात कोणत्या लिक्विडिटी येऊ शकतं. आता पॉसिबिलिटी जवळची कोणती आहे, तर या पॉईंटपासून आता जवळची जर बघायला गेलं तर ही वरची किती आहे 2600 आणि खालची किती आहे 2900. बट आता मार्केटला काय लागणार आहे, फेल लागणार आहे, म्हणजे त्याला बाईंगच्या ऑर्डर लागतील. आता नॉर्मली आपण याला प्ले करूयात. बघा हे बघा, ही वाली लिक्विडिटी ग्रॅप झालेली आहे. आता हा महिना चालू झाला, आता लिक्विडिटी तुम्हाला नवीन पॉईंट भेटला, कोणता, हा वरचा लिक्विडिटी पॉईंट. ठीक आहे, इथे आता लवरची लिक्विडिटी राहिली मंथली. ऑल राईट, आता नवीन मंथली लिक्विडिटी वर आहे आणि खालच्या दिशेला ही एक लिक्विडिटी आहे, ही वाली लिक्विडिटी आहे. आता जवळच्या कोणत्या कोणत्या लिक्विडिटी आहेत त्याला मार्केटला, ही वरची असेल का या खालची असतील, ऑब्व्हियसली या खालची असतील. म्हणजे या महिन्याच्या पुढचा तुमचा व्ह्यू असा पाहिजे की या ठिकाणी आपल्याला जवळची लिक्विडिटी आहेत म्हणजे डाऊन साईड. ठीक आहे, आता बघा याला अजून मी थोडं प्ले करतो. ऑल राईट, आता बघा या ठिकाणी याची लिक्विडिटी स्विप झाली आहे आणि त्यासोबत आपल्याला टॅपिंग पॉईंट पण भेटलेला आहे. कोणता, हा वाला टॅपिंग पॉईंट. ठीक आहे, या ठिकाणी बघा हा टॅपिंग पॉईंट भेटलेला आहे. बट आता टॅपिंग पॉईंट नंतर आपली काय थिअरी आहे, डिस्प्लेसमेंट, त्यानंतर रिटेस्ट आणि रिटेस्ट नंतर एक्सपान्शन. आपण बघूयात काय होते. आता इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट आहे, खाली कोणताही पीओ शिल्लक नाही आहे आता. ठीक आहे, ह्या बाकीच्या लिक्विडिटीज लांब आहेत आणि ह्या दोन लिक्विडिटी यांनी घेतलेल्या आहेत. आता बघूयात काय होते. आपली थेअरी जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपली बायस शुअर शॉट करायची नाहीत. आता सध्याला तर याची बायस काय आहे या ठिकाणी, हा स्वीप झालेला पॉईंट आहे. यानंतर आपल्याला वेट करायचं डिस्प्लेसमेंट होते की नाही होते. ऑल राईट, हे बघा डिस्प्लेसमेंट या ठिकाणी झालेलं आहे या कॅन्डलमध्ये, नाही अजून झालं. ऑल राईट, आता या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. आता आपल्याला अजून काय वेटिंग करायचं आहे, आपल्याला रिटेस्ट होतं का मार्केट. ठीक आहे, आता बघा ऑल राईट, रिटेस्ट पॉईंट आपल्याला सगळे भेटलेले आहेत. आता रिटेस्ट कुठपर्यंत होऊ शकतं, खालचे सगळे पीओ आहे. ठीक आहे, आपण फक्त वेट अँड वॉच करू शकतो. हे बघा परफेक्ट, सगळे खालचे सगळ्यांचे पीओ घेतले, सगळ्या टोटल लिक्विडिटीज याच्या खालच्या घेतलेल्या आहेत त्याने. आणि आता काय करते बघा, एक्सपान्शन झोन दिला पाहिजे वरच्या दिशेला. ऑल राईट, आता बघा जसं या ठिकाणी एक्सपान्शन दिलेलं आहे मार्केटने, आता या ठिकाणी लोकांचे बायस क्लिअर होतात की आपल्याला आता बाय साईडला एंट्री घ्यायची आणि बऱ्यापैकी लोक इथं बाय साईडला एंट्री घेत असतात मित्रांनो. आता बघा या ठिकाणी काय होते, या ठिकाणी सपोज इथे क्लिअर झालं लोकांना की बाय साईड झालेला आहे, त्यावेळेस लोक बाय साईडची एंट्रीज घेतात आणि मार्केटमध्ये ट्रॅव्हल करायला चालू करतात लॉंग टर्मसाठी. आता आपण बघूयात काय होतंय. मित्रांनो तुम्ही बघितलं का कशा प्रकारे हे मार्केट वर्क होत आहे. मंथली जरी कॅन्डल असेल तर तुमचे बायस कशा प्रकारे सेट करायचे तुमच्या लक्षात आलं का. लिक्विडिटी टू पीवाय आणि पीवाय टू लिक्विडिटी एवढे फक्त अनालिसिस तुम्हाला लक्षात आले तर किती सोपं प्रकारे होऊन जाते. 4 कॅन्डलची थेरी फक्त एवढ्यात मी वर्क केली आणि मार्केट बघा आता परत वर्षातील झालं. आता बघा या ठिकाणी काय झालंय, सेम थेरी या ठिकाणी आलं, हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा पॉईंट होता पण इथे शिफ्ट केलं आणि आता मार्केट पॉईंट कोणता शिफ्ट झाला ॲज पर आपली पुलबॅक थिअरी, हा पॉईंट शिफ्ट झाला. आता बघा हे पॉईंट जर पूर्ण कंप्लीट झाला तर परत मार्केट वरती जाणार इथून. ऑल राईट, ते बघा आता हे पण कंप्लीट झालेलं आहे. ही कॅन्डल बघता क्लोज व्हायला पाहिजे वरच्या दिशेला. परफेक्ट, आता ही कॅन्डल क्लोज झाली ना, आता सेम थेरी मित्रांनो चालू होते, सेम थेरी परत चालू होती बायस फाइंड करण्याची. कशी होती तुम्हाला सांगतो. हे बघा हा ऑर्डर ब्लॉक मार्क करून घ्यायचा, हा FVG या ठिकाणी मार्क करून घ्यायचा. ठीक आहे, अशा प्रकारे या ठिकाणी FVG दिसतोय. ऑल राईट, अजून कुठला बायस आहे का. ही आता ही मोठी एकच कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलच्या आत ही कॅन्डल आहे, परत ही कॅन्डल, त्यामुळे हे काय व्हॅलिड नाही, ही कॅन्डल व्हॅलिड नाही. आता ही कॅन्डल बनली. आता दुसरे लिक्विडिटी झोन मार्क करून घ्यायचे सगळे या स्विंगमधले. हा इथे लिक्विडिटी झोन आहे, या ठिकाणी लिक्विडिटी झोन आहे. ठीक आहे, आणि असं मार्क करून घ्यायचं आणि फक्त तुम्हाला वेट करायचं की मार्केट कोणत्या तरी एका दिशेला यावं आणि तुमचे बाय सेट होतील. ठीक आहे, आता तुम्हाला मंथलीमध्ये लॉंगचं अनालिसिस कसं करायचं हे तर समजलेलं आहे. बट आता आपण काय करू, आता विचार करू आपण, ह्या कॅन्डलला मार्केट आहे लाईव्हमध्ये या ठिकाणी आणि ही कॅन्डल चालू आहे. बट तुम्हाला अनालिसिस करायचं आहे विकलीचं, परत डेलीचं आणि परत तुमच्या ट्रेडिंगचं 1 आवरचं वगैरे. आता तुम्हाला मंथलीमध्ये ही गोष्ट क्लिअर झाली की ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट झाला आहे, मार्केटने वर ब्रेक दिला आहे, मार्केट आता अप ट्रेंडला कंटिन्यू करेल. पण त्या अगदी काय मार्केट करणार, मार्केट हे सगळे खालचे POI घ्यायला येणार. तुम्हाला POI तर माहिती आहेत, म्हणजे मार्केटचा ओव्हरऑल बायस हा डाऊनचा तुमचा झाला, कारण मार्केटला खाली एकदा तरी यावं लागणार आहे. ऑल राईट, आता तुम्ही विकलीमध्ये शिफ्ट होऊ शकता. विकलीमध्ये परत तुम्हाला सेम अनालिसिस करायचे, विकलीमध्ये तुम्हाला बघायचे कोणते कोणते कसे कसे बायस आहेत. विकलीमध्ये सेम टू सेम तुम्हाला ह्या कॅल्क्युलेशन ह्या करावे लागतात. विकलीमध्ये कोणते कोणते बाय शिल्लक आहेत मित्रांनो, तर हे बघा हा ऑर्डर ब्लॉक या ठिकाणी शिल्लक आहे
ठीक आहे. हा एफयुजी या ठिकाणी विकलीमध्ये शिल्लक आहे. तुमच्या लक्षात आलं आपण कसं शिफ्ट होतोय टाइम फ्रेमवरून टाइम फ्रेमवरती. हा या ठिकाणी मी डिलीट केला मंथलीचे सगळे, हे डिलीट करतो. ठीक आहे. आता मंथलीचा वाईज तुम्हाला क्लिअर झाला की मार्केट खाली येणार आहे. कुठपर्यंत येणार हे तुम्हाला माहीत नाही आहे. मंथलीचे जे पीओ आहे ते खालच्या दिशेला आहेत. आता हे विकली आपण मार्क केला. बरं कुठे दिसतो का तुम्हाला कोणता एखादा ब्लॉक वगैरे? तर नाही दिसत आहे. ठीक आहे, कुठेच नाही, सगळं क्लिअर आहे. आता ज्यावेळेस लिक्विडिटीचा झोन तुम्ही विचार करता, मागे कुठे लिक्विडिटी आहे का नाही आहे, खालची लिक्विडिटी सगळी मार्क करून घ्यायची. हे बघा, ही लिक्विडिटी ऑल राईट. अशी लिक्विडिटी सगळ्या तुम्ही मार्क करून घ्यायच्या मार्केटमध्ये. कोणताही ट्रेंड असतो त्या ट्रेंडमध्ये तुमच्याही लक्षात आलं पाहिजे. ही विकलीच्या लिक्विडिटी मार्क केला मी, ही वाली, परत तुम्हाला सांगतो ही वाली लिक्विडिटी. एक सेकंड. अशा सगळ्या विकलीची लिक्विडिटी मार्क करून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात पाहिजे की खाली POI 2 आहेत आणि ह्या लिक्विडिटी एवढ्या सगळ्या आहेत. मार्केट कुठे येऊ शकतं? आता नॉर्मली मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे, तर तुम्हाला फक्त वेट करायचे. मार्केट डाऊन ट्रेंड येणार, तुमचे बायस क्लिअर झालेत की मार्केट एकदा तरी ह्या सगळ्या POIला घ्यायला येऊ शकतं. तर सेम परत थिअरी आपली अप्लाय होते. कुठून येतं ते बघायसाठी आपल्याला कॅन्डल रन करून बघूयात. लाईव्ह मार्केटमध्ये कसं बघायचं ते तुम्हाला समजून जाईल. आता बघा, नॉर्मली आपल्याला सगळं माहिती आहे की मंथलीमध्ये मार्केट खालच्या POIला टच करणार आहे. आता विकलीमध्ये पण तुम्हाला कळलंय की मार्केटमध्ये खालचीच POI शिल्लक आहेत. तर मग काय घाबरायची गरज आहे? मार्केट ऑलरेडी जर खाली येणार आहे तर तुमची क्लिअर बायस पाहिजेत आणि एवढं सगळ्या लिक्विडिटी जवळ आहेत. या सगळ्या लिक्विडिटी बाकी आहेत. सगळ्या लिक्विडिटी टच करायला त्याला यावं लागणार आहे. तर बघा येते का बघूयात आपण. ऑल राईट, बघा प्रत्येक लिक्विडिटी खाली घेते आलेलं आहे. ऑल राईट. आता बघा त्यानंतर या ठिकाणी टॅप होऊन परत वर डिस्प्लेसमेंट दिले. आता आपण बघूयात की ते रिटेस्ट करून परत एकदा एक्सपान्शन देत आहे का. रिटेस्ट झालं मार्केट. ऑल राईट, रिटेस्ट होऊन परत ते एक्सपान्शन देता परत खाली आलं. हा POI घेतला त्याने विकलीचा. ठीक आहे. आता विकलीचा POI घेतल्यानंतर परत आता सेम आपल्याला थिअरी इथे अप्लाय करायची. आता या ठिकाणी ती थिअरी अप्लाय झाली नाही, कोणती 4 कॅन्डलवाली. आता या POI मध्ये आला. आता मार्केट वर कुठून जाणार आहे हे कसं करणार? तर सेम परत थिअरी अप्लाय करायची 4 कॅन्डलवाली. बघा आता काय होते. टॅप झालं, मार्केटने परत आता टॅपिंग करून डिस्प्लेसमेंट दिली पाहिजे आणि परत रिटेस्ट केलं पाहिजे. बघूयात आपण काय होतंय. ऑल राईट, डिस्प्लेसमेंट आता ही रिटेस्टची कॅन्डल असं समजूयात आपण. अजून पण एक्सपान्शन नाही भेटलंय. ठीक आहे. हां, आता एक्सपान्शन चालू झालं. आता बघा या ठिकाणी मार्केट आलंय. हा POI टॅप केलाय. कोणता POI टॅप केलाय त्याने? हा वाला ऑर्डर ब्लॉकचा. हा POIचं काम संपलेलं आहे. ठीक आहे, परफेक्ट. आता एक्सपान्शन झालेलं आहे. आता आपल्याला काय लोकांचे ते एंट्रीज प्लेस होतात. एंट्री कुठे प्लेस होतात? ह्या परत कुठेतरी या ठिकाणी मार्केट येऊन सगळ्यांची एंट्री घेत असते. स्टॉप लॉस सगळ्यांचे ह्या ऑर्डर ब्लॉकच्या खाली लागतात आणि जी टार्गेट असतात ते ही वरची लिक्विडिटी प्लेस होत असते माणसांची. तर आपण बघूयात आपल्याला एंट्री आणि स्टॉप लॉस मिळतात का. ऑलराईट, सगळ्यांना एंट्रीज भेटलेल्या आहेत. परत एकदा ऑर्डर ब्लॉकमधून एक्सपान्शन तसं वरची जायला पाहिजे होतं पण ते खाली आलं. पण काय हरकत नाही, टार्गेट ही मिळत असते, याच्यामध्ये काही काळजी करण्याचं कारण नाही. ठीक आहे. आता बघा क्लिअर कट बायस इथे चेंज झाली विकलीमध्ये बायचे. ठीक आहे, लिक्विडिटी ग्रॅब झाली. आता परत सेम स्ट्रक्चर चालू होतं मित्रांनो. परत या हा जो पॉईंट आहे इथून परत ब्लॉक्स बिग शोधायचे, एफईजी शोधायचे. हे झालं विकलीमध्ये. आता सेम परत तुम्हाला शिफ्ट व्हायचं डेलीमध्ये. आता डेलीमध्ये बघा तुम्ही कशा प्रकारे अनालिसिस करू शकता. हे झालं विकलीचं. आता या ठिकाणी डेलीमध्ये या ठिकाणी मार्केट आहे धरून चाला बँक निफ्टीचं. आता तुम्हाला शोधायचे या ठिकाणी POI किंवा लिक्विडिटीज. आता बघा डेलीमध्ये सेम प्रोसेस आपल्याला करायचे. डेलीमध्ये काय करायचं मित्रांनो, आता ही पूर्ण जी कॅन्डल आहे, ही वाली कॅन्डल ही ह्याच्या आतमध्ये इनसाइड आहे आणि ही इथून एवढी कॅन्डल, म्हणजे हा एवढा पूर्ण एक झोन आहे. ठीक आहे. आता ही जी कॅन्डल आहे ही पूर्ण एवढी कॅन्डल आहे. यानंतर हीच कॅन्डल डायरेक्ट चालू होते. तर याच्यामध्ये कोणताही POI शिल्लक नाही आहे. बट जर लिक्विडिटीचा विचार केला तुम्ही तर ही एक लिक्विडिटी येतं शिल्लक आहे, ही वाली. आणि दुसरी जी लिक्विडिटी आहे ती कोणती आहे? ह्या ठिकाणी आहे. ठीक आहे. आणि तिसरी लिक्विडिटी कुठे आहे डेलीची? तर खाली कुठे दिसते का? तर येस, हे बघा हा एक ऑर्डर ब्लॉक इथे शिल्लक आहे. ऑल राईट. बट आता तुम्हाला हे नाही माहिती कोणत्या ऑर्डर ब्लॉकला किंवा कुठे मार्केट येणार आहे. ठीक आहे. आता हे जर विचारात घेतलं तुम्ही, हे डिलीट करतो मी काही वेळासाठी, हे टूल डिलीट करतो. ठीक आहे. आता बघा इथे जर तुम्ही विचारात घेतलं नॉर्मली, तर ही जी डेली कॅन्डल आहे मित्रांनो ही एवढी मोठी कॅन्डल आहे एकच, आणि बाकीचं इथे तयार झालंय. आता लिक्विडिटी कुठे आहे? ह्या कॅन्डलच्या लोला इथे लिक्विडिटी आहे. परत इथे एक POI ऑर्डर ब्लॉक. मार्केट आता या ठिकाणी येते की इथूनच वर जाते हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर लिक्विडिटी कुठे या ठिकाणी आहे, लक्ष द्या. आणि वरची लिक्विडिटी कुठे आहे? या ठिकाणी. आता मार्केट काय करणार? नियरेस्ट POI किंवा नियरेस्ट लिक्विडिटीला जाणार. आता नियरेस्ट लिक्विडिटी कोणती आहे? या ठिकाणी, त्याच्यासाठी. तर आपण बघूयात काय करते. खाली येते का तिथून वर जाते. ऑल राईट. ही लिक्विडिटी टॅप करून मार्केट वरच्या दिशेला गेलेलं आहे. आता जर तुम्हाला या ठिकाणी एंट्री घ्यायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी मार्केटला यावं लागतं. कुठे यावं लागतं? तर परत सेम ब्लॉक्स. आता हे ते या ठिकाणी हा एक
ब्लॉक तयार झाला, या ठिकाणी हा मोठा एकदम गॅप तयार झाला FVG, ठीक आहे, इतका मोठा. आता कोणत्या ठिकाणी मार्केट येते बघा, रिव्हर्स येऊन मार्केट खाली आलं, या खालच्या ऑर्डर ब्लॉकला टॅप केलं, वरचा PY जो होता FVGचा त्याचा व्हॅल्यू संपली, आता काही व्हॅल्यू राहणार नाही. आता इथं टॅपिंग नंतर आपल्याला काय पाहिजे, डिस्प्लेसमेंट. वरच्या दिशेला थोडं मार्केट गेलं पाहिजे, गेलंय का, परफेक्ट गेलं. वरच्या दिशेला गेल्यानंतर आता तुम्हाला काय पाहिजे, मार्केट खाली रिटेस्टला आलं पाहिजे, आलंय का, हे बघा रिटेस्टला मार्केट आलं. ह्याची पूर्ण या PYच्या सगळ्या जेवढे छोटे छोटे सगळे ऑर्डर होते ते घेतले त्यानं. आता ज्या लोकांना समजलं की आपली 4 कॅन्डल थिअरी या ठिकाणी कंप्लीट झाली, त्या लोकांनी काय करायचं, या ठिकाणी बाईची एंट्री होणार लोकांची, आणि स्टॉप लॉस ह्या ऑर्डर ब्लॉकच्या खाली, आणि टार्गेट जे असतं ते हाय लिक्विडिटी. कोणती लिक्विडिटी, आता वरची ही वाली लिक्विडिटी, ठीक आहे. PY टू लिक्विडिटी मार्केट पडत असतं, खालचे पॉईंट घेण्यात त्याला काही इंटरेस्ट नाही, लक्षात घ्या. ऑल राईट, आणि हे वरतीच जात राहणार आता असं कंटिन्यू करत प्रत्येक PY घेत आपण बघूयात काय होतंय, ठीक आहे. ऑल राईट, अरे थांब, परफेक्ट. आता बघा एवढं वर हे गेलेलं आहे, ठीक आहे मार्केट. आता काय होणार, आता परत ही लाईन चालू झाली डेलीमध्ये, ही वाली, ठीक आहे. आता सेम परत तुम्हाला मार्किंग करायचं आहे. या ठिकाणी काय आहे, हा एक ऑर्डर ब्लॉक शिल्लक आहे, हा या ठिकाणी हा एक एकदम मोठा इम्बॅलन्स गॅप शिल्लक आहे, परत इम्बॅलन्स गॅप हा एक शिल्लक आहे, ठीक आहे. हा वाला इम्बॅलन्स गॅप शिल्लक आहे, परत कोणता गॅप शिल्लक आहे, तर हा वाला गॅप. तर आता मार्केट ऑलरेडी ह्या गॅपमध्ये आलेलं आहे, टॅप केलेलं आहे या गॅपला, ठीक आहे. आता ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट कोणता आहे, या ठिकाणी मार्केटने टॅप कोणत्या लेवलला केलं, या वाल्या गॅपला. आता बघा तुम्ही तुमचे बायस आता क्लिअर झाले की ह्या ब्लॉकमध्ये कोणत्या पण येऊ शकतं, कोणत्या ते माहीत नाही आहे, डेलीमध्ये येऊ शकतं, ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही जर मंथली जर बघत गेला तर मध्ये लक्षात घ्या, मंथली चेक करायचे बरं का बायस सगळे, मंथली काय होते ते पण लक्ष द्यायचं थोडं. आता बघा मंथलीमध्ये काय झालंय, आपण जेवढे मगाशी मार्क केले होते सगळे बायस घेऊन टॅपिंग करत वर मार्केट चाललेलं आहे. तुम्ही विचार करा, मंथली बायस सगळे घेते, जर विकली सगळे बायस घेते, आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस डेली शिफ्टमध्ये होतोय तेव्हा डेलीमध्ये पण सगळे बायस घेते, तर विचार करा किती चांगल्या प्रकारे मार्केट वर्क होते. फक्त तुम्हाला काय करायचंय, मल्टी टाइम फ्रेम फिरत अनालिसिस करायचंय, कोणत्या बायसमध्ये काय होतंय. थोडासा हा टॉपिक कसा कॉम्प्लिकेटेड आहे, पण जेवढं समजाल तुम्ही कॅन्डल वाईज थेरी वाईज तेवढं तुम्हाला सोपं जाणार आहे, ठीक आहे. आता बघा हे एवढे ब्लॉक शिल्लक आहेत, आपल्याला आता परत ऑब्झर्व करायचे कुठे तुमचे 4 कॅन्डल पॅटर्न बनत आहेत, ठीक आहे. आता मी परत याला प्ले करतो. ऑल राईट, हे बघा या ठिकाणी हे आलं होतं टॅपिंग डिस्प्लेसमेंट. एक सेकंड, आता तुम्हाला काय पाहिजे, ह्याची रिटेस्ट झाली पाहिजे तर तुम्हाला एंट्री मिळेल, नाहीतर नाही भेटणार, ठीक आहे. ऑल राईट, रिटेस्ट झालं, या ठिकाणी परत आलं रिटेस्टमध्ये. आता तुम्हाला पाहिजे एक्सपान्शन झोन, बघूयात आपण होतोय का, नाही झाला, खाली आलं परत, याने हा PY घेतला, ठीक आहे, हा वाला. आता बघा तो पण नाही सक्सेसफुल झाला, कारण का परत डिस्प्लेसमेंट करून परत रिटेस्ट व्हायला पाहिजे, ते पण नाही घेतला. परत आता हा वाला PY त्याने घेतलेला आहे, ठीक आहे. ऑल राईट, हा पण नाही घेतला, परत खाली आले, ठीक आहे. टॅपिंग झालं, ओके, परत डिस्प्लेसमेंट झालं, हा वाला संपला, याची काही व्हॅल्यू नाही आता आपल्यासाठी. हा वाला झाला, याची काही व्हॅल्यू नाही आपल्यासाठी. हा वाला झाला, याची काही व्हॅल्यू नाही आपल्यासाठी. आता मार्केट इथून परत वर गेले. आता बघा, आता हा वाला ऑर्डर ब्लॉक सक्सेस झाला, तर याचा अर्थ काय, या ठिकाणी तुम्हाला परत सेम एंट्री भेटणार. कशी भेटणार, जोपर्यंत ते सक्सेसफुली डिस्प्लेसमेंट, रिटेस्ट आणि एक्सपान्शन. आता या ठिकाणी रिटेस्ट झालं होतं, एक्सपान्शन दिलं होतं, तर बघा या ठिकाणी तुम्हाला एंट्रीज ह्या भेटलेल्या आहेत. कुठे भेटलेल्या आहेत एंट्री, या ठिकाणी. एक सेकंड, या ठिकाणी तुम्हाला एंट्री भेटलेली आहे, आणि टार्गेट काय असणार तुमची नेक्स्ट लिक्विडिटी ही वाली, स्टॉप लॉस याच्या खाली. बघत आपण प्लेस होतोय का स्टॉप लॉस होतोय, ठीक आहे. परफेक्ट, किती ॲक्युरेट एंट्री भेटते मित्रांनो. तुम्ही फक्त थोडंसं डोकं लावा, एकदम सोपं आहे मार्केट आहे. किती वेळा मी 3-4 ट्रेड तुम्हाला ह्या बायसवरती घेऊन जावले, कसली खतरनाक एंट्रीज भेटतात आणि कशा खतरनाक पद्धतीने तुम्ही याने अनालिसिस करू शकता. बघा आता बघा, हे सगळं झालं मोठ्या टाइम फ्रेमचं. आता मी तुम्हाला छोटासा एक ट्रिक देतो आणि हा व्हिडिओला एंड करतो आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आता बघा, ज्यावेळेस असं डिस्प्लेसमेंट होत असतं ना मित्रांनो, डिस्प्लेसमेंट, तर त्या डिस्प्लेसमेंटमध्ये तुम्हाला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट शोधायचं असतं. मी 1 आवरमध्ये येतो, एक सेकंड, मी आधी डेलीमध्ये जातो. ऑलराईट, मी डेलीमध्ये परत आलो. आता बघा, आपल्याला एंट्री कुठे शोधायची पहिल्यांदाच, तर डिस्प्लेसमेंटमध्ये. हे डिस्प्लेसमेंटचा पूर्ण झोन आहे. आता मी काय करतो, याला 1 तासामध्ये शिफ्ट करतो. काय होतं, बरेच लोक विचारतात की हे सगळं ठीक आहे, सांगितलं, बायस क्लिअर झालं, मंथली विकली डेली बघितलं, बट आता एंट्री कशी घ्यायची. तर आता तुम्ही जोपर्यंत SMC, जेवढे SMC वापरणारे लोक आहेत ना, तुम्ही सगळ्यांना एकच रूल सांगतो मी, तुम्ही 1 आवरमध्ये शिफ्ट व्हायचं आणि 1 आवरमध्ये एंट्री घ्यायची. कशी घ्यायची, आता बघा, हे इथे डिस्प्लेसमेंटचा झोन होता, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कुठे नाही कुठेतरी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट मिळालेलं आहे. आता मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कुठे आहे मित्रांनो, तर या पॉईंटला,
ठीक आहे. ह्या पॉईंटला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालंय. या पॉईंटला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं झालं का तुम्हाला बघायचंय या पॉईंटच्या खालचे सगळे पीओआय, तिथे कुठेतरी एक पीओआय असतो ज्या ठिकाणी तुम्हाला मार्केट येतं आणि एंट्री देत असते. आता बघा या ठिकाणी कोणती कोणती पीओआय आहेत मित्रांनो, हे बघा हा वाला पीओआय, हा एक ऑर्डर ब्लॉक आपण मानू शकतो याला. येस, हा ऑर्डर ब्लॉक इथे मानू शकता तुम्ही. ठीक आहे. ऑर्डर ब्लॉक सोबत या ठिकाणी बघा एफयूजी झालेला आहे. या ठिकाणी एफयूजी आहे. किती बारकी बघावं लागते बघा, हे छोटंसं लक्ष देऊन हे एफयूजी झालेलं आहे. आता तुम्ही विचार कराल हा का नाही, तर बघा हा जरी तुम्ही घेतला ट्रेड तरी देखील हा सक्सेस झालेला आहे. हो, काही प्रॉब्लेम नाही. छोटे छोटे 1s2 भरपूर ट्रेड मिळून जातात. पण तुमचं बाय स्ट्रॉंग होतं की बाईंग म्हणजे बाईंगच, इथून बाईंगच होणार आहे, काळजी करू नका त्या ठिकाणी. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला रिटेस्ट झाली, सगळी रिटेस्टला आलं मार्केट. रिटेस्ट झालं रे झालं की तुम्हाला सिंपल एक रूल फॉलो करायचा. रिटेस्ट नंतर देखील या ठिकाणी बघा एक तर तुम्ही तर रिस्क घेऊन एंट्री घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही रिस्क घ्यायची. कशी रिस्क घ्यायची तुम्हाला सांगतो. रिटेस्टला मार्केट आलं क्या छोटा या ठिकाणी एक छोटा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघायचा. अजून छोट्या टाइम फ्रेममध्ये जाऊन तुम्ही 15 मिनिटाला वगैरे जाऊ शकता. तिथे जाऊन तुम्ही मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघू शकता. आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं का जसं 1 आवरला तुम्ही पीओआय घेतलाय तसं इथल्या कोणत्या तरी एखाद्या पीओआयला छोटी स्टॉप लॉस एंट्री घेऊ शकता. किंवा नॉर्मली त्या ठिकाणी रिस्क नसेल तर तुम्ही काय करू शकता, नॉर्मल रिस्कची एंट्री घेऊ शकता. रिस्कची एंट्री म्हणजे कसं, सेम थेरी फॉलो झाली पाहिजे. टॅपिंग, डिस्प्लेसमेंट, रिटेस्ट, एक्सपान्शन. एक्सपान्शन झालं का तुम्ही या ठिकाणी एंट्री बनवू शकता तुमची 1 आवरमध्ये. एंट्री बनवली, स्टॉप लॉस लावला ऑर्डर ब्लॉकच्या खाली, त्या ज्या ऑर्डर ब्लॉकला तुम्ही एंट्री घेतली ती, आणि टार्गेट तुम्ही 1:3 किंवा जी नेक्स्ट लिक्विडिटी आहे जसं आपलं बोलणं झालं होतं 1 डे मध्ये नेक्स्ट लिक्विडिटी कोणती होती, एकदम वरची डेलीमध्ये बघायची कोणती लिक्विडिटी आहे, ती वाली लिक्विडिटी घ्यायची. ठीक आहे. डेली वाली लिक्विडिटी कोणती आहे, तर ही वाली लिक्विडिटी. ठीक आहे. ही वाली लिक्विडिटी तुम्ही घ्यायची. त्या ठिकाणी तुम्ही विचार करा किती छोटा स्टॉप लॉस आणि किती मोठे टार्गेट. या ठिकाणी तुम्हाला 312 पॉईंटचा स्टॉप लॉस, 2000 पॉईंटचं टार्गेट. ठीक आहे. परत 1 आवरमध्ये या तुम्हाला या ठिकाणी एंट्री ही अशी मिनिमाइज करता येते किंवा रिफाईन करता येते एंट्री. मला वाटतं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खूप डीपमध्ये या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केले. जो कोणी हा व्हिडिओ पूर्ण बघेल ना त्यामध्ये त्याचं लाईफ चेंज होणार आहे. जास्त डोक्याला ताण घ्यायचं नाही. हा व्हिडिओ 2 वेळा बघा, 3 वेळा बघा, पण तुमचा डाऊट पूर्णपणे क्लिअर होऊन बसेल. त्याच्यानंतर जे काय डाऊट येतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण नक्की त्याच्यावरती पूर्णपणे आन्सर देण्याचा प्रयत्न करूयात. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं आहे. तुम्हाला रिफाईनमेंट कशी करायची, बायस कशी चेक करायची, कसं तुमचं माइंडसेट चालला पाहिजे आणि त्यानंतर शिफ्ट होऊन 1 आवरमध्ये कशी एंट्री घ्यायची, हे सगळं मी या ठिकाणी सांगितलं प्रयत्न केलेला आहे. सो आता आपण काय करूयात, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.